येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी। जर माझा दृष्टांत खरा असेल तर आईंच्या सोन्याच्या पादुका सांगितलेल्या ठिकाणी आपल्याला सापडतील। माझी मंत्र्याची बायको आहे मी। मंत्र्याची बायको? असं कर 5 लाख रुपये मला दे। पादुका सोन्याच्या पादुका पादुका येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार सोन्याच्या पादुका तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी काशीताईंचा 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 चमत्कार चमत्कार झालाय गावकऱ्यांनो, चमत्कार झालाय। या सोन्याच्या पादुका 800 वर्षापूर्वी सतीआईने या पुरल्या होत्या। गावकऱ्यांनो, काशीला झालेला दृष्टांत खरा होता। काशीच खरी सतीआई आहे। काशीच या गावाची भाग्यलक्ष्मी आहे। गावकऱ्यांनो, देवीने या गावात पुन्हा जन्म घेतलाय। चमत्कार झालाय गावकऱ्यांनो, चमत्कार झालाय। सतीआई परत आली आहे। गावकऱ्यांनो, काशीच सतीआई आहे। काशीच या गावाची भाग्यलक्ष्मी आहे। तिच्या पाया पडा गावकऱ्यांनो, तिच्या पाया पडा। सतीआईने जन्म घेतलाय। चमत्कार झाला। तू आमच्या गावची भाग्यलक्ष्मी आहे। अहो काय करताय हे? नका करू असं। आई आई तू आमची भाग्यलक्ष्मी आहेस। अहो काय करताय? अहो मागे वा। भाऊ भाऊ, या पादुका गुरव, या पादुका? हो भाऊ, सोन्याच्या पादुका। या पादुका घेऊन आता तुम्ही भिराई देवीच्या मंदिरात जा। गावकऱ्यांनो, काय चमत्कार आहे बघा। आली ग लक्ष्मी आली आली भाग्य काय योगायोग आहे बघा। हा नवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यानच देवीने आपल्याला दर्शन दिलंय, चमत्कार घडवलाय। भाऊ, आता आजच्या शुभमुहूर्तावरच आपण याची प्रतिष्ठापना करूया। काशीताई काशीताई, माफ करावं, चुकलं आमचं। आम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे पुरावा मागितला, पण आज आमची खात्री पटली की तुम्हीच आमच्या गावच्या भाग्यलक्ष्मी आहात। खरं तर आजचा दिवस आपण साजरा करायला पाहिजे, काय गावकऱ्यांनो? हे बघा, आज या पादुकांची प्रतिष्ठापना करू आणि सगळ्यांना सांगा, गावात गोडधड प्रसाद करा। आणि काशीताई, आज संध्याकाळी देवळाच्या आवारामध्ये बायकांचा पारंपरिक पद्धतीचा भोंडलाचा कार्यक्रम सादर करू। कसा मग? तुम्ही म्हणाल तसं? ठीक आहे। मग मी आता बाप्पाजी आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगून येतो। शिरप्या आणि भादू, हे काम करा, तुम्ही ताबडतोब गावात जा आणि पालखी घेऊन या। हे बघा, आज भाग्यलक्ष्मीची आणि पादुकांची मिरवणूक काढू अगदी मंदिरापर्यंत। जा लवकर जा। आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी। मला माहितीये माझा नवरा तुझा फार छल करतो, पण मी तरी काय करू? साळू, मला जाऊ दे ग। हे बघ,
मला माहितीये तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देईन. अगं पण तुझा नवरा 5 लाख रुपये मागतोय. मी तुला पैसे न घेता चोरलं असतं ग. पण तुझ्या पालतीवर 5-5 माणसं ठेवली बाहेर, ते तुला चोरणार नाहीत. मला घरी जायलाच हवं ग. माझ्या मुलांचं काय झालं असेल? माझा नवरा माझ्या घरचे माझी वाट बघत असतील ग. अगं पैसा हातात पडल्याशिवाय तो तुला चोरणार नाही. मग जीव गेला तरी हरकत नाही. कधी मिळणार मला माझे 5 लाख? 5 लाख? 5 लाख? हा, मी ना मी घरी फोन करते आणि पैसे मागून घेते. ए बस इकडे बस 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 खाली बस खाली बस खाली बस. हे घे फोन घे फोन घे हे फोन घे. फोन कर, तुला पाहिजे तेवढे फोन कर. एकदा का पैसे मिळाले ना की मग तू मोकली आणि मी पण मोकला. तर ते नाही उचलत. ते परत एकदा. काय झाली तुझी नाटक? मला गंडावण्याचा प्रयत्न करू नको. काळू एक काम कर, आपल्या घरातली सगळी भांडी काढ दे हिला घासायला. मंत्र्याची बायको भांडी कशी घासते बघू दे. नको नको नको, तिला भांडी घासायला सांगू नको. मी सांगतो ते मुकाट्याला करणार का नाही? नेता ये बघ. नको, मी घासते भांडी. मला भांडी घासता येते. लवकर काढू वंदा कशी भांडी घास. मंत्र्याची बायको. वंदना, आश्चर्य वाटलं असेल मला असं अचानक आलेलं पाहून. तुझं अभिनंदन करायला आलोय वंदना. स्वतःच्या मुलाला भ्रष्टाचार केला म्हणून तू पकडून दिलंस. पेपरमध्ये वाचलं तेव्हा वाटलं एवढं बळ तुझ्यामध्ये आलं कुठं? एका दिवसात तू खूप मोठी झालीस वंदना. मी मोठी होण्यासाठी केलं नाही हे श्री. मला ते पटलं नाही. असं करू नकोस म्हणून मी सुदेशला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते मान्य नव्हतं. म्हणून मला ते करावं लागलं. मला ते मनापासून पटलं म्हणून मी. तू माझी बायको आहेस याचा अभिमान वाटला. ते तुला प्रत्यक्ष भेटून सांगावं असं वाटलं म्हणून. चला आता खूप खेळून झालंय. आता अभ्यासाला बसण्या अगोदर शुभंकर होती. आजोबा तुम्ही कुठे गेला होता? मी जरा कामाला गेलो होतो. मग ते काम झालं ना? आता तुम्ही इथेच थांबणार ना? नाही, अजून नाही झालं काम. मला जावं लागेल परत. पण लवकर या. हो. आई, अभ्यासाला बसायचंय. शुभंकर होती म्हणायचंय. चल जा.
मी येतो वंदना. 1 मिनिट. मगाशी विचारलंस ना, स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं बळ तुला कुठून मिळालं म्हणून. ते बळ मला या फोटोनी दिलं. काशीताईंचा विजय असो. 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 विजय असो. काशीताईंचा काशीताईंचा विजय असो. 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 आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा. आई भिराईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा. बाबा कदम, आता ती वेळ फार दूर राहिलेली नाही. आता लवकरच लोकांना कळेल की हा बाप्पाजी किती महान आहे आणि त्याच्याशिवाय गावाला तरुणोपाय नाही. होय, पण बाप्पाजी त्या पादुका त्या गुरुवानं. बाबा कदम, तुमचा मूर्खपणा आता बंद करा. अरे ते तुला पडलेलं एक स्वप्न होतं. जा आजच्याच गावची एक सभा बोलव. उद्या त्या पादुकांच्या उत्खननाचा जो कार्यक्रम होणार आहे ना, त्याचं आमंत्रण आम्हाला सगळ्या गावाला द्यायचंय. जाणी का आता? जी. बाप्पाजी, बाप्पाजी घात झाला. काय झालं गुरव? असे घाबरलायत का जरा? शांतपणानं सांगा. बाप्पाजी नेमकं काय झालं तेच कळत नाहीये. हिराई आई पुन्हा रुसून गेली की काय? नाही नाही, तसं नाही बाप्पाजी. तुम्ही म्हणालात भीरनाथानं तुम्हाला दृष्टांत दिला. हो, तो म्हणजे सत्यच आहे ते. हो, पण काल रात्री काशीला दृष्टांत झाला आणि त्या पादुकांचं काय? जंगलात काशीच्या साक्षीनं त्या पादुका बाहेर काढल्या सुद्धा, आणि आता त्याच पादुका ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने आपल्या गावाकडे निघाल्यात. काय? नाही गुरव, नाही, हे शक्य नाही. बाप्पाजी, आता सगळं काही तुमच्या समोरच येईल. नाही, आमचा विश्वास बसत नाही. नक्कीच काहीतरी काळं बेरं दिसतंय आम्हाला. ते काय माहिती नाही, पण काशीचं असं म्हणणं आहे त्या पादुका मोहिते घराण्यातल्या 800 वर्षापूर्वीच्या पुन्हा सत्याई नावाच्या भाग्यलक्ष्मीच्या होत्या. खोट खोट आहे. कशावरून? नाही म्हणजे बाप्पाजी, हे निव्वळ खोटं आहे, आपल्याला सिद्ध करावं लागेल ना. बाबा कदम, तुम्ही काहीतरी गोंधळ घातलाय. या पादुका पुरताना तुम्ही नीट काळजी घेतलेली नाही. तुम्ही पादुका पुरताना तुम्हाला कोणीतरी पाहिलंय. अहो बाप्पाजी, कोणी कशाला येत नाही. या गुरुवानं तुला पादुका पुरताना पाहिलंय. नाही नाही, मला यातलं काहीच माहित नाही. मी फक्त तुमच्या दृष्टांताबद्दल प्रचार करणार होतो, तेवढंच मला माहित आहे. बाबा कदम जी, तू अपराध केलायस.
याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. बाप्पाजी 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 आई बाप्पाजी माझी काही चूक नाही. बाप्पाजी 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 माझी काही चूक नाही. बाप्पाजी मी काय नाही केलं. बाप्पाजी 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 माझी बाप्पाजी बाप्पाजी माझी बाप्पाजी बाप्पाजी माझी काही चूक नाही. बाप्पाजी बाप्पाजी भिनाईच्या नावानं भिनाईच्या नावानं आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा मी काय नाही केलं. बाप्पाजी मी काय नाही केलं. बाप्पाजी भिनाईच्या नावानं आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं आई भिनाईच्या नावानं भाग्यलक्ष्मी काशीताईंचा भाग्यलक्ष्मी काशीताईंचा आई भिनाईच्या नावानं बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा 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 भाग्यलक्ष्मी काशीताईंचा बाप्पाजींचा काशीताईंचा काशीताईंचा बाप्पाजींचा बाप्पाजींचा बाप्पाजी, आपण माझ्या या छोट्याशा मिरवणुकीत आलात, मिरवणुकीची शोभा वाढवलीत, त्याकरता मी आपले आभारी आहे. काशी हे म्हणजे कोल्ह्यानं वाघाचं कातडं पांघरण्यासारखं आहे. नाही काशी नाही. आजपर्यंत या गावात त्या बाप्पाजी शिवाय कुणाचीही धार्मिक मिरवणूक निघालेली नाही. मला माहितीये बाप्पाजी, पण तोही वाघाचं कातडं पांघरणारा कोल्हाच होता, हे माझ्या लक्षात आलं. हे ताबडतोब थांबव सगळं. हे म्हणजे मुंगीनं हत्तीशी टक्कर घेण्यासारखं आहे. ही हत्तीशी टक्कर नाहीये बाप्पाजी. मुंगी आता हत्तीच्या कानात शिरायला लागली, आणि एकदा का ती शिरली की ती काय करू शकते हे आपल्याला ठाऊक असेलच. काशी, मी जर मनात आणलं तर तुझा जय जयकार करणारे लोक तुझी मिरवणूक क्षणात उधळून लावतील.
मला ब्रह्मास्त्र बाहेर काढायला लावू नकोस. हे पादुका प्रकरण म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासारखं आहे. अरे वा, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं वाईट असतं हा साक्षात्कार आपणास होणं म्हणजे कावळ्याने राजहंसाला घाणीत लोळू नको असा सल्ला देण्यासारखं आहे असं वाटत नाही का आपल्याला? काशी जिभेला लगाम घाल. हो बरोबर आहे, मी भाग्यलक्ष्मी आहे. अति बोलणं माझ्याकरता चांगलं नाही. भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं सांग भलं. भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं. भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं. विराट देवीच्या नावानं. विराट देवीच्या नावानं. सांग भलं. भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं. विराट देवीच्या नावानं. भाग्यलक्ष्मी काशीताईच्या नावानं. विराट देवीच्या नावानं. विराट देवीच्या नावानं. ए थांबा रे. भाऊ काका, जरा तुम्ही यांना सविस्तर समजावता का? भाऊ, हे पादुका प्रकरण काय आहे? पादुका? कशा पादुका? हो, या पादुका. काय नाही बाप्पाजी, काशीनी लोकांना सांगितलंय की या पादुका मोहिते कुटुंबातल्या 800 वर्षांपूर्वीच्या कोणीतरी सती आईच्या आहेत.